वर्ड ओपन करण्यासाठी टास्क बारवर सर्च बटन आहे. त्या सर्च बटन मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला एक लिस्ट दिसेल. त्या लिस्टमध्ये जर आपलं वर्ड दिसत असेल तर आपण त्याला माऊसने क्लिक करून ओपन करू शकतो. अन्यथा आपल्याला इथे टाईप करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. इथे टाईप केल्यानंतर वर्ड दिसायला लागेल. वर्डवर क्लिक केल्यानंतर हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसने दिलेले टेम्पलेट्स आहेत. यापैकी कुठल्याही टेम्पलेट्सवर आपण काम करू शकतो. जर या व्यतिरिक्त एखादा टेम्पलेट्स आपल्याला वाटत असेल, पाहिजे असेल, तर इथे सर्च बॉक्स मध्ये एखादं पाहिजे ते नाव टाईप करून आपण सर्च करू शकतो. आलेल्या ऑप्शन मधील जे आपल्याला आवडेल ते टेम्पलेट्स आपण घेऊ शकतो. इथेही आणखी आपल्याला सर्च करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिसने एक ऑप्शन दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त खाली इथे आपल्याला बिझनेस कार्ड, फ्लायर, लेटर, एज्युकेशनल अशा प्रकारचे टेम्पलेट्स दिलेले आहे. पण आपण सुरुवात करतोय त्यासाठी आपण ब्लँक टेम्पलेट्सवर काम करणार आहोत. ब्लँक टेम्पलेट्स घेतल्यानंतर इथे आपल्याला टाईप करायचं आहे. आपल्याला पाहिजे ते आपण टाईप करू शकतो. टाईप केल्यानंतर आपण याला सुरुवातीला इन्क्रीज फॉन्ट साइज करून घेऊ. आता वरचा जो बार आहे हा याच्यामध्ये बार आहे, पहिला बार, याला टायटल बार असं म्हणतात. टायटल बार वर इथे अंडू रेडू आहे. इथे सेव्ह बटन सुद्धा आहे. इथे आपल्याला पाहिजे असल्यास आणखी खाली दिलेल्या ऑप्शन मधून अनेक प्रकारचे ऑप्शन ते आपण ऍक्टिव्ह करू शकतो. जर त्यानंतर इथे मिनिमाइज आहे. मिनिमाइज डॉक्युमेंट टास्क बार वर जाते. इथे गेल्यानंतर आपण परत त्याला ओपन करू शकतो. याला मॅक्झिमाइज आणि रिस्टोर असे दोन नाव आहेत. आता मॅक्झिमाइज झालं, रिस्टोर केल्यानंतर रिस्टोर झालं. इथून आपण या बटनाने आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं वर्ड किंवा ओपन असलेला विंडो जिथे आपण क्लोज करू शकतो. आपण एवढं लक्षात आलं, खाली एक टास्क बार आहे. टास्क बारच्या वर एक आणखी बार दिसतो, त्याचं नाव आहे स्टेटस बार. स्टेटस बार वर आपण पाहू शकतो की इथे पेज आहेत. इथे दिलेले असतात की आपल्याकडे जेवढे पेज असेल ते दिलेले असतात. त्यानंतर कोणत्या लँग्वेज मध्ये आपण टाईप केलं ते दिसतंय. किती वर्ड, किती शब्द टाईप केले या इथे दिलेले असतील, हे आपल्याला इथे दिसतंय. त्यानंतर आपण आता सुरुवात करताना फाईल पासून करू. हा टायटल बारच्या खालचा जो बार आहे त्याला मेनू बार असं म्हणतात. मेनू बारच्या खाली पण आपल्याला एक बार दिसतो, तो म्हणजे फॉर्मॅटिंग टूल बार आहे. फॉर्मॅटिंग टूल बारच्या सहाय्याने आपण आपल्या डॉक्युमेंटला पाहिजे तशा पद्धतीने फॉर्मॅटिंग करू शकतो. त्यासाठी आपण पहिले आपल्याला सुरुवातीला डॉक्युमेंट तयार करावं लागेल. तयार करण्यासाठी आपण इथे पाहिजे तसं टाईप करून घेतलं. आजचा आपला पहिला व्हिडिओ असल्यामुळे आपण सुरुवातीपासून शिकणार आहोत. सुरुवातीपासून शिकत असताना इथे फाईलवर जायचं, फाईल टॅबवर जायचं. या सगळ्यांना मेनू बारवर असणारे जे ऑप्शन्स आहेत त्याला टॅब असं म्हणतात. फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ, डिझाईन, लेआउट, रेफरन्सेस, मिलिंग वगैरे असतात. त्यानंतर इथे फाईलवर गेल्यानंतर इथे न्यू बटन दिसते. या न्यू बटनाच्या सहाय्याने आपल्याला पाहिजे असल्यास दुसरे न्यू एक डॉक्युमेंट ओपन करू शकतो. जसं फाईलवर जाऊ, इथे न्यू वर गेलो, परत सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने टेम्पलेट्स पाहिले होते तेच टेम्पलेट्स परत आपल्याला दिसायला लागेल. आपल्याला पाहिजे असेल तर इथल्या टेम्पलेट्स पैकी कुठलाही टेम्पलेट्स घेऊन आपण त्याच्यावर काम करू शकतो. इथे मी काय करतो, आता इथे ब्लँक टेम्पलेट घेतो. इथे खाली क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल इथे दोन विंडो आलेल्या आहेत. या दोन विंडो वरही आपण काम करू शकतो. वाटल्यास आणखीही विंडो आपण ऍक्टिव्ह करू शकतो. इथे ब्लँक विंडो ही आहे. इथे काम करायचं असेल तर आपण इथे पण काम करू शकतो आणि वाटल्यास तुम्हाला दुसऱ्या विंडोवर काम करायचं तर या विंडोवर सुद्धा काम करू शकतो. मग आपल्याला कळालं की फाईल मध्ये न्यू ऑप्शनचा वापर आपण कसा केला पाहिजे. त्यानंतर
ओपन आहे. ओपनचा नंतर आपण वापर बघू. त्यापूर्वी आपण सेव्ह बटनाचा वापर कसा करायला पाहिजे ते बघू. सेव्ह वर आता हे टाईप केलेलं मॅटर आहे. हे मला कायमस्वरूपी माझ्या कॉम्प्युटरमध्ये किंवा जिथे पाहिजे त्या लोकेशनला आपण सेव्ह करू शकतो. इथे सुरुवातीला बघू सेव्ह करताना सेव्ह वर जायचं. त्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन देतात की आपण कुठे सेव्ह करायचं आहे. इथे दिस पीसी मध्ये आपल्या पीसी मध्ये कुठे ठेवायचंय, क्लाउड मध्ये सेव्ह करायचं असेल तर आपल्याला हे पण ऑप्शन आहे. इथे आपल्याला दिस पीसी वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन दिसतात की आपण कुठे हे डॉक्युमेंट सेव्ह केलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो की डेस्कटॉपवर सेव्ह करूया. इथे इथे हे विंडो आल्यानंतर इथे आपल्याला फाईल नेम दिसते. या फाईल नेम मध्ये हवं असलेलं नाव आपण टाईप करू शकतो. आपण सेव्ह करण्यास कशासाठी करतो, जर आपल्याला ही एखादं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये टाईप केलेलं मॅटर आपल्याला नेहमी नेहमी उपयोगाचं पडत असेल तर त्यासाठी आपण ज्या नावाने सेव्ह करणार आहोत ते नाव आपल्या नेहमीसाठी लक्षात राहिलं पाहिजे यासाठी आपण हे नाव टाईप करणार आहोत. म्हणून इथे आपण एक अद्विक नावाने डॉक्युमेंट सेव्ह करणार आहोत. इथे आपण सेव्ह टाईपचा नंतर वापर कसा करायचा ते बघू. आहे एक्सटेन्शन जसे आता सराव द्यायचं, याला एक्सटेन्शन असं म्हणतात. मग आता मी काय करणार सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर तो म्हणतो की ऑलरेडी अशी या नावाने असलेली फाईल आहे असेल तर आपण एक्झिटिंग करू शकतो किंवा रिप्लेस करू शकतो. ओके, आता मी ते त्याच नावाने रिप्लेस केलं. रिप्लेस करणे म्हणजे आता पहिले होतं ते डॉक्युमेंट आता डिलीट झालं. त्याच्याऐवजी आता हे नवीन डॉक्युमेंट मी क्रिएट केलं ते आहे. अशा पद्धतीने आपल्याला न्यू सेव्ह करता येईल. आता हेच डॉक्युमेंट मध्ये मी काही छत्रपती संभाजीनगर हे टाईप केलंय. मला असं वाटलं की आपल्याला माहित आहे की या टायटल बारवर आपण कोणत्या नावाने सेव्ह केलंय ते आपल्याला दिसेल. फाईल मधील सेव्ह ॲज या टाईपचा वापर कसा करायचा ते बघूया. सेव्ह मध्ये क्लिक केल्यावर इथे डेस्कटॉपवर क्लिक करणार. आता सेव्ह ॲजचा वापर करत असताना आता आपण काय केलं की इथे नवीन पहिले होतं माझ कम्प्युटरच्या नंतर आपल्याला काय टाईप केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. आता ऑलरेडी हे डॉक्युमेंट सेव्ह आहे अद्विक नावाने. पण आता आपल्याला काय करायचंय की या नावाने असलेल्या डॉक्युमेंट मध्ये आपल्याला आता जे टाईप केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर हे दुसऱ्या नावाने सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह ॲज वर जायचं आहे. परत डेस्कटॉपवर सेम प्रोसेस सेव्ह वर जसं क्लिक केल्यानंतर जशी प्रोसेस केली होती तीच सेम प्रोसेस आता सेव्ह ॲज वर क्लिक केल्यावर नंतर करायची आहे. आता इथे आपण एक तर नाव चेंज करू शकतो, पूर्णपणे चेंज करू शकतो किंवा त्याला नंबर देऊ शकतो 2, 3, 4 असा. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर आता बघूया की छत्रपती संभाजीनगर ज्याच्यामध्ये आहे ते 2 नंबरला आलेलं आहे. बघू आता आपण क्लोज करून बघू. इथे परत सर्च करू. वर्ड ओपन केलंय. वर्ड ओपन केल्यानंतर इथे आपलं ओपन वर जायचं आहे, कारण आता आपल्याला ओपन डॉक्युमेंट जर ओपन करायचं असेल तर ओपन वर जायचं आहे. त्यानंतर इथे अद्विक 2 मध्ये इथे आपण अद्विक 2 मध्ये छत्रपती संभाजीनगर एक्स्ट्रा टाईप केलेला आहे. तर आपण जेव्हा दुसरं डॉक्युमेंट ओपन करणार आहोत त्याचं अद्विक नावाचं त्याच्यामध्ये फक्त माझ कम्प्युटर दिसत आहे. ओके, तर सेव्ह आणि सेव्ह ॲज मध्ये एवढा फरक आहे. आता आपण खालचं बघू. आतापर्यंत बघितलं न्यू, ओपन, सेव्ह ॲज, प्रिंट. आता हे टाईप केलेलं हे मॅटर आहे, याची आपल्याला प्रिंट द्यायची आहे. तर फाईलवर जायचं, फाईलवरून प्रिंट ऑप्शनवर जायचं. प्रिंट ऑप्शन मध्ये इथे आपल्याला पहिल्यांदा किती कॉपी पाहिजेत त्या इथे सिलेक्ट करायच्या. त्यानंतर आपल्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रिंटर असतील तर प्रिंटर कोणतं आपल्याकडे आहे आणि चालू कोणतं आहे हे बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जे प्रिंटर चालू आहे ते घ्यायचं आहे. इथे समजा माझ्याकडे हे प्रिंटर रेडी आहे म्हणून रेडी ऑप्शन आलं. आता इथे माझ्याकडे एकच प्रिंट आहे. आपण काय करू, याला कॉपी पेस्ट करू. कॉपी करतो, इथे जाऊन मी पेस्ट करतो. इथे आपल्याकडे आता दिसत आहेत की आपल्याकडे 3 पेज ओपन झालेले आहेत. 3 पेज आहेत. यामध्ये
आपला कर्सर ज्या पेजवर असेल ते करंट पेज आहे आणि आपण ज्या पेजला ज्या पेजवरला मॅटर सिलेक्ट केलाय ते सिलेक्शन पेज आहे. आता सिलेक्शन पेज, कस्टम पेज, करंट पेज आणि ऑल पेज कसा यूज करायचा ते बघूया. इथं फाईलवर गेलो, फाईलवर गेल्यानंतर इथं प्रिंटवर गेलो. आपण प्रिंटर कसं सिलेक्ट करायचं ते पहिले शिकलो. त्यानंतर कॉपीज किती द्यायच्या ते पण आपल्याला इथे करता येते. म्हणून आपण इथे डायरेक्टली आपण टाईप सुद्धा करू शकतो. इथे 5 पाहिजे 5, 10 पाहिजे 10, 4 पाहिजे 4, 54 पाहिजे 54. तर इथे गेल्यानंतर मला 3 पेज आहे, 3 पेजची प्रिंट द्यायची आहे. तर इथे ऑल पेज ठेवायचा आहे. जर वाटलं की मला फक्त 3 नंबरचे किंवा 2 नंबरची याची 54 पेज द्यायची आहे, तर इथे जाऊन 2 नंबर टाईप करायचे. इथे कस्टम प्रिंट आलंय. कस्टम प्रिंट आल्यानंतर इथे आपल्याला दिसते की ते 2 नंबर आलाय. 2 नंबरच्या पेजच्या 54 पेज निघणार आहे. आता आपण कस्टम पेज न करता करंट पेज बघू. करंट पेज म्हणजे काय की ज्या पेजवर माझा कर्सर आहे. आता माझा कर्सर कोणत्या पेजवर आहे इथे दिसेल की माझा कर्सर दुसऱ्या पेजवर आहे. टोटल पेज आपल्याकडे किती आहे? 3 आहेत. आपण कोणत्या लँग्वेज मध्ये टाईप केलेलं आहे इथे? तर इंग्लिश लँग्वेज मध्ये. आणि आपल्याकडे किती वर्ड आहे टोटल? एकूण 54 वर्ड आहे. बघू द्या आपण. इथे गेल्यानंतर प्रिंटवर गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? जो करंट पेज आहे, करंट पेजची प्रिंट द्यायची आहे. जेवढ्या करंट पेजच्या प्रिंट द्यायच्या तिथे इथे आपण टाईप करू शकतो. आणि टाईप केल्यानंतर इथे जायचं, करंट पेजवर जायचं आणि करंट पेज करायचं. आता काय होईल की करंट पेज सिलेक्ट केलेलं असल्यामुळे करंट पेजच्याच फक्त 6 पेज निघतील. आपल्याकडे टोटल 3 पेज आहे. 3 पेज पैकी आपल्या कोणत्या पेजवर कर्सर आहे? दुसऱ्या पेजवर कर्सर आहे. कर्सर असणारा पेज म्हणजे करंट पेज आहे. आता त्याच्यात आपल्याला इथे 6 पेज प्रिंट निघताना दिसेल प्रिंटर मधून. ओके. त्यानंतर आहे सिलेक्शन पेज. सिलेक्शन पेज सिलेक्शन प्रिंट जे आहे हे हे आहे, फेंट आहे. त्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह नाही, डिसऍक्टिव्ह आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? इथे जाऊन आपल्याला जे पेजची सिलेक्ट करायचं त्या पेजवर सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे जाऊन आपण प्रिंटवर जायचं. आता आपल्याला दिसेल की प्रिंट सिलेक्शन पेज हे ऍक्टिव्ह झालेलं आहे. आणि ऍक्टिव्ह झालेला सिलेक्शन पेज घेतलं की आता सिलेक्शन असणाऱ्या पेजची प्रिंट येणार आहे. ओके, समजलं? आपल्याला 1 साइड पाहिजे तर 1 साइड देऊ शकतो. 2 साइड पाहिजे असेल 2 साइड देऊ शकतो. आता प्रिंटर काय करेल? प्रिंटर 2 प्रकारचे आहे. ऑटो प्रिंटर पण आहेत की जो 2 साइड प्रिंटर देईल एकदा टाकल्यानंतर. पण आपल्याला मॅन्युअल पाहिजे असेल, मॅन्युअल प्रिंटर भरपूर आहेत. जर जुन्या प्रिंटर मध्ये मॅन्युअल प्रिंटर आहे. आता त्याच्यामध्ये जर आपल्याला दोन्ही साइडनी प्रिंट द्यायची असेल बोथ प्रिंट करावं लागेल. बोथ प्रिंट केल्यानंतर एक पहिल्यांदा एका साइडकडून प्रिंट झाल्यानंतर प्रिंटर मधून ते पेज काढून दुसऱ्या साइडकडून टाकावं लागेल. त्यानंतर बोथ साइडनी प्रिंट द्यावं लागेल. कंटिन्यू केल्यानंतर दोन्ही साइडनी प्रिंट येईल. हे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस स्वतः कराल तेव्हा ते समजून येईल दोन्ही याच्यातला फरक काय ते. इथे दिसतं की फोल्ड पडलेलं आहे. फोल्ड पडलेलं जो पेज आहे ते फोल्ड पडलेलं पेज पहिले आतमध्ये टाकायचं आहे प्रिंटर मध्ये. ओके, हे तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही, स्वतः प्रॅक्टिकली करणार नाही, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. त्यानंतर इथे पोर्ट्रेट आणि लँडस्केप आहे. ओरिएंटेशनचे 2 प्रकार आहेत. आपलं जे पेज आहे हे पोर्ट्रेट आहे. आपल्याला आडवे पेज मध्ये पाहिजे असेल तर लँडस्केप करता येते. इथे लँडस्केप आहे. लँडस्केप केल्यावर आपल्याला इथे 5 पेज, आपले टोटल पेज 3 पेज होते, पण लँडस्केप केलं असल्यामुळे आता मॅटर दुसऱ्या 5 पेज झालेलं आहे, वाढलेलं आहे. त्यासाठी पाहिजे तर आपल्याला लँडस्केपवर प्रिंट देता येते आणि पोर्ट्रेटवर प्रिंट देता येते. ओके, इथे पेजचे टाईप आहे. आपल्याकडे जे प्रिंटर मध्ये आपण जे पेज टाकतो त्या पेजच्या टाईप पैकी कुठल्या पेज आपल्याकडे आहे ते जे पेज असेल त्या पेजवर आपण प्रिंट देऊ शकतो. जनरली पेज जे यूज केलं जाते ते झेरॉक्स पेज असेल, ते पेज A4 साईज असते. मग याच्यापैकी आपल्याला लहान मोठं पाहिजे असेल तर कोणतंही पेज इथे घेऊ शकतो. यापैकी कुठल्याही पेजवर प्रिंट देता येईल. पण छोटं पेज असेल तर ते प्रिंटर पेज वाढतील. त्यानंतर इथे मार्जिन आहे. मार्जिनचे 4 टाईप आहे, टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट. आपल्याला पाहिजे तशी मार्जिन सिलेक्ट करता येते. मायक्रोसॉफ्ट ऑफिसने इथे इनबिल्ट आपल्याला काही मार्जिन दिलेले आहेत. इथे लास्ट कस्टम सेटिंग मार्जिन, नॉर्मल मार्जिन, नॅरो मार्जिन, मॉडरेट, वाईड आणि मिरर मार्जिन. यापैकी कुठल्या मार्जिनने आपण देऊ शकतो. आपल्याला वाटलं नॉर्मल मार्जिन पाहिजे तर नॉर्मल, आपल्याला पाहिजे असेल मॉडरेट तर मॉडरेट. आता मॉडरेट केल्यानंतर बघा काय चेंजेस झाले की याची मार्जिन कमी झाली. अशा पद्धतीने आपण मार्जिन सुद्धा चेंज करू शकतो.
जर आपल्याला मिरर मार्जिन पाहिजे असेल, टू साइडनी जर पाहिजे असेल, जेव्हा आपण एखादं पेजची पुस्तकाची प्रिंट करतो तेव्हा या पेजचा या मार्जिनचा वापर केला जातो. जर समजा इथे आहे यापैकी जर मार्जिन पैकी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मार्जिन सेट करायचे असेल तर इथून कस्टम मार्जिन मध्ये जायचं आणि ते टॉपला किती पाहिजे, बॉटमला किती पाहिजे, लेफ्टला किती पाहिजे, राईटला किती पाहिजे, गटर किती पाहिजे, गटर पोझिशन आणि गटर याच्यामध्ये दोन फरक आहे. लेफ्ट गटर आपल्या जे इथे जे येणार आहे पेज मार्जिन आहे ती कशा पद्धतीने पाहिजे ते आपण इथे करू शकतो. त्यानंतर इथे पोर्ट्रेट आहे, लँडस्केप पण आहे. आपण ज्या पद्धतीने इथे दिसते तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू, आपल्याला लँडस्केप पाहिजे असेल लँडस्केप, पोर्ट्रेट पाहिजे असेल तर पोर्ट्रेट सुद्धा करू शकतो. ओके, अशा हे बोल्ड याची सेटिंग आपण पुढे बघणार आहोत. इथे गेल्यानंतर आपल्याला इथे मॉडरेट मार्जिन पाहिजे, मार्जिन घेतली, मार्जिनच्या टाइप मध्ये आपण समजलो. इथे आपल्याला पर वन पेज पर सीट असं दिलेलं आहे. आपल्याला जर आपण वन पेज पर सीट हे ऑप्शन निवड केली तर आपल्याकडे असणारे 3 पेज आहे, 3 पेजची कंटिन्यू पेज दिलं तर 3 पेज निघतील. पण तुम्हाला जर वाटत असेल की मला हे एकाच पेजवर यायला पाहिजे तिन्ही पेज, तर हे 4 पेज पर सीट हे करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की 6 पेज पाहिजे आहे तर 6 पेज साठी तुमच्याकडे 6 पेज पाहिजे असेल तर 6 पेज तर आपण घेऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण प्रिंटरची सेटिंग सुद्धा इथे शिकलेलो आहोत.